पुणे शहरापासून 50 किलोमीटरवर असणारं शहर म्हणजे जेजुरी नगरी। गेल्या अनेक वर्षांपासून जेजुरी नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीपदादा बारभाई यांचं जेजुरी नगर परिषदेवर वर्चस्व आहे। विकास कामांच्या जोरावर यंदाही जनता राष्ट्रवादीच्याच पारड्यात मत टाकेल असा विश्वास राष्ट्रवादीनं व्यक्त केलाय। 30-35 वर्ष झालेल्या कामांच्या याच्यामधून आम्ही परत नागरिकांसमोर उभे राहिलेले एकदा मतदान मागण्यासाठी आणि आम्ही आता जे होऊ घातलेली MIDC असेल किंवा इतर कुठली कामं असतील त्या संदर्भात जी आतापर्यंत प्रगती केलेली आहे माननीय पवार साहेब यांच्या माध्यमामधून तर पुढेही तीच कामं करण्याचा आम्ही प्रयत्न करू। तर जेजुरीचा मतदार सुज्ञ आणि जाणकार आहे। जेजुरीचा मतदार आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा विश्वास काँग्रेसनं व्यक्त केलाय। या 5 वर्षात मी नगराध्यक्ष झाले तर मी दारूच्या एकही लायसनचा ठराव पास करण्यात येणार नाही। जेजुरी शहर मी स्वच्छ, सुंदर आणि सोन्याच्या जेजुरीसारखे बनवेल। देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यानं पवारांच्या बुरजाला छेद देण्याचा या निवडणुकीच्या माध्यमातून प्रयत्न होत असल्याचं दिसून येतंय। राज्यमंत्री शिवतारे यांचा मतदारसंघ असल्यानं त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली। तर दुसरीकडे दिलीप बारभाई यांची गेल्या अनेक वर्षांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राष्ट्रवादीनं सुद्धा कंबर कसली। भाजप, शिवसेना सगळेच स्वतंत्र लढत असले तरी खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्येच रंगणार आहे। त्यामुळे जेजुरीकर नेमकं कुणाला मतदान करतात ते येत्या 15 डिसेंबरलाच कळेल। जेजुरीहून जावेद मुलाणीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।